माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दुःखद निधन झालेलं आहे। त्यांचा अंत्यसंस्कार आज होणार आहे। त्या निमित्ताने आपल्या समाजातर्फे ग्रामस्थांतर्फे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। सर्वांना विनंती आहे पण 2 मिनिटं जागेवरती उभं राहून भारताचे दिग्गज पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना आपण श्रद्धांजली अर्पण करू। त्याचप्रमाणे समाजातील ज्ञात अज्ञात व्यक्तींचं हे दुःखद निधन झालं आहे, त्यांनाही आपण आपल्या समाजाच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया। स्वस्तिना पूषा विश्ववेदाः स्वस्तिनस्तु अरिष्टनेमिः स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु। ताट खाली ठेवून द्या, ताट खाली ठेवा द्या। डोळ्याला पडी लावा। नेत्राचम्यः नेत्रो उदस्पर्शाः। हातामध्ये अक्षता घ्या। श्री गणेशाय नमः। नेत्राचम्यः समूहगन्धोकविडोणकाः लम्बोदरस्य विकटो विघ्ननाशनाधिपाः धूम्रकेतुर्गणाध्यक्ष भालो चन्द्रगोपजानना 12 तानि नामानि पठेचुर्ण्यादवे विद्यारम्भे विवाहितं प्रवेशनिर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नसायिते शुक्लां वरददेवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्नोपशान्ते। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वदा सर्वकारेण तेषां मङ्गलमेषानुदयतु। भगवान् मङ्गलाय तनोहरि तदेव लग्नं सुनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवलं तदेव लक्ष्मीपदे देवे सुरामि लाभस्तेषा उदस्तेषा पराजा ईशामिन्देवरश्यामो हृदयस्थो जनार्दनाः। गणपती बाप्पावरती अक्षर टाका। हात जोडा सर्वजण। इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वाणी हिरण्यगर्भदेवताभ्यो नमः, मातृ पितृ चरण कमले। बरोबर एक एक फूल घ्या तिथनं, फूल घे तिथनं, फूल वाहून द्यायचं। माल्याधिने मयानिताने पुष्पाणि समर्पयामि। घे अर्जुन प्रतिगृहीतं महा विलेपनार्थ चंदनं समर्पयामि गंधाक्षतं समर्पयामि। अक्षतडगा फूल ठेवा प्रतिगृहीतं महा। बरोबर आता आरती करून घेताय का लगेच?
सत्कार बस आम्हाला आज पाय पडून घ्या पेपर मध्ये यायला पाहिजे आपले मी नाही बात केली चला घ्या ते ताट घ्या इकडे या. उपादयाची सर्वांगी गंधा सिंदुराची कंठी हरे मुक्ता फळांची जय देव जय मंगलामूर्ते श्रीराजमूर्ते दर्शन प्रेम स्मरणे प्रेम कामना मूर्ती जय देव जय रत्नागपुटा बालाची गौरी कुमारा चंदनाची कुंकुम केशरा हिरे जडिता मुकुटा शोभतो भारा सुंदर धेनु पुरे चरणे घागरिया जय मंगलमूर्ती. मनमोहन सिंग हे वारल्यामुळे संपूर्ण शासकीय कार्यक्रम रद्द करून 7 दिवस आता दुपारा जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे संपूर्ण सत्काराचे कार्यक्रम रद्द करण्यात आलेले असून आपला कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय केशवप्पा पाटील आमदार पाचोराव भडगाव तसेच दिलीप भाऊ वाघ त्याचप्रमाणे संजय नाना वाघ ललित भाऊ वाघ यांनी आपल्या कार्यक्रमात सदस्य दिले असून आपल्या कार्यक्रमासाठी मनोज भाऊ रमेश भाऊ तुषार भाऊ त्याचप्रमाणे प्रकाश चौधरी दगाजी अण्णा आणि शांताराम नाना पाचोरा तालुका सचिव चौधरी समाज त्याचप्रमाणे पाचोरा पुण्याहून आलेले खास इंजिनियर मोहित भाऊ पण त्यांनी खुर्चीवर यायचं नाकारलं. त्यांनी इंजिनियर आहेत ते पण ते खुर्चीवर बसले नाहीत. त्यांचं सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करून संपूर्ण आलेल्या पाहुण्यांचे शब्दसुमनाने स्वागत करून यापुढील संताजी जगनाडे महाराजांबद्दल 2 शब्द आदरणीय शांताराम नाना यांनी सांगावे अशी त्यांना विनंती करतो. बोला संताजी जगनाडे महाराज की बोला संताजी जगनाडे महाराज की सन्माननीय व्यासपीठ संताजी जगनाडे महाराज यांची आज 336वी पुण्यतिथी आपण साजरी करत आहोत. गेल्या 8 डिसेंबर 2024 रोजी संताजी जगनाडे महाराज यांची 400वी जयंती आपण साजरी केली. आपण तेली समाजातर्फे दरवर्षी 2 कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर तेली समाज बांधव मोठ्या आनंदाने आपल्या प्रथे परंपराने साजरे करत असतात. त्यामध्ये पहिला कार्यक्रम जयंतीचा महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम 8 डिसेंबर हा असतो आणि पुण्यतिथी मार्गशीर्ष वैद्य त्रयोदशीच्या दिवशी जी तारीख येईल त्या दिवशी आपण पुण्यतिथी तथा समाधी सोहळा हा आपण साजरा करत असतो. तर आज आपण तेली समाजाचे आराध्य दैवत संताजी जगनाडे महाराज यांचा समाधी सोहळा अर्थात पुण्यतिथीचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित करत आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक आमचे मार्गदर्शक त्याचप्रमाणे डॉक्टर राम मनोहर लोहिया माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन अण्णासाहेब दगाजी वाघ व्यासपीठावरती उपस्थित असलेले या गावातील तेली समाजाचे सर्व समाज बांधव गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधूंनो आणि भगिनींनो सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरचे विठोबा विठ्ठल भक्त जगद्गुरु तुकाराम महाराज तुकाराम महाराजांचे शिष्य संताजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करतो आणि मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने
संताजी जगनाडे महाराज संतूचा संताजी कसा झाला, संतू हा त्यांच्या कुटुंबाचा तो पण नाव होतं. संतूचा संताजी कसा झाला या संदर्भामध्ये मी मनोगतातून मी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये सुदुंबरे या छोट्याशा गावी विठोबा जगनाडे आणि माताबाई जगनाडे यांच्या पोटी त्यांचा जन्म 1624 रोजी झाला. विठोबा जगनाडे आणि माताबाई जगनाडे यांचा व्यवसाय हा तेल घाणी चालवण्याचा होता, तेल काढण्याचा होता. त्या काळामध्ये काही विद्युत यंत्रांच्या द्वारे तांत्रिक पद्धतीने काही तेल काढलं जात नव्हतं. बैलाचा घाणा त्या ठिकाणी फिरवला जायचा आणि या संताजी जगनाडे महाराज यांचा परिवार म्हणजे विठोबा जगनाडे आणि माताबाई जगनाडे यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगली होती आणि दोघेही विठ्ठल भक्त होते, धार्मिक वृत्तीचे होते. आपल्या घरामध्ये धार्मिक संस्कार त्यांनी रुजवलेले होते आणि अशा प्रकारे संताजी जगनाडे महाराज यांच्यावरती लहानपणापासून त्यांनी धार्मिक संस्कार रुजवण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण परिवार संपूर्ण कुटुंब हे धार्मिक असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलांवरती चांगल्या प्रकारचे धार्मिक संस्कार केले. त्यांचं शिक्षण हे जेमतेम संतूचं शिक्षण हे जेमतेम लिहिता वाचता येण्यासारखं होतं. त्या काही शाळा महाविद्यालय असं नव्हतं, जेमतेम 7वी पर्यंतचं शिक्षण होतं आणि अशा प्रकारे लिहिता वाचता येईल एवढंच शिक्षण त्यांच्या वडिलांनी आणि आईने आपल्या मुलाला दिलं. कारण तेलीचा व्यवसाय असल्यामुळे, तेल विकण्याचा व्यवसाय असल्यामुळे आपल्या मुलाला हिशोब करता यावं त्यासाठी त्यांनी फक्त हिशोब करता येईल, लिहिता वाचता येईल एवढ्याच प्रकारचं शिक्षण देण्याचं काम त्यांच्या आई वडिलांनी संतूला केलं. आणि अशा प्रकारे संतूवरती धार्मिक संस्कार असल्यामुळे त्या काळामध्ये समाज प्रबोधनाचं काम कीर्तनाच्या माध्यमातून होत असे. समाजामध्ये ज्या अंधश्रद्धा आहेत, समाजामध्ये अनिष्ट रूढी परंपरा आहेत, त्यापासून समाज प्रवृत्त कसा होईल यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम जगद्गुरु तुकोबा महाराज तुकाराम महाराज यांनी केलं. आणि अशा प्रकारे सदुंबरे गावी तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं आणि त्या कीर्तनाला संतू गेला आणि संतू गेल्यानंतर त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी त्यांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकल्यानंतर संतू म्हणजे संताजी महाराज इतके प्रभावित झाले की त्यांना असं वाटलं की आपण या ठिकाणी त्यांच्याबरोबर जायचं. आणि परंतु त्याच काळामध्ये हा संतूजी जसा जसा मोठा झाला, लहानपणीच त्या काळामध्ये मुला मुलींचे लग्न केले जात होतं, बालविवाह पद्धत होती आणि अशा प्रकारे त्यांच्या आई वडिलांनी 12व्या वर्षी संतूचं लग्न यमुनाबाई यांच्याशी त्या ठिकाणी केलं. आणि अशा प्रकारे संसारामध्ये पडल्यानंतर संसार चालत असताना त्यांना संसारामध्ये रस वाटत नव्हता. तुकाराम महाराजांची भेट झाल्यानंतर त्यांनी त्या कीर्तनामध्ये उभा राहायचं आणि टाळ घ्यायचा आणि टाळ वाजवत बसायचे. आणि तुकाराम महाराजांनी त्यांना सांगितलं, संतू तू परमार्थ करून सुद्धा आपल्याला देव करता येतो, भजन कीर्तन करता येतो, परमार्थ न करता संसार कर, संसारी असावे असुर नसावे, भजन करावे वेळी वेळी या उक्तीप्रमाणे तू संसारामध्ये राहून सुद्धा या ठिकाणी देवाचं परमार्थ करू शकतो. अशा प्रकारची शिकवण तुकाराम महाराजांनी संतूला दिली. परंतु संतू काय ऐकेना. संतू तुकाराम महाराजांचे कीर्तन अत्यंत प्रभावित झाले होता आणि त्या कीर्तनामध्ये ते 14वे टाळेकरी म्हणून त्या ठिकाणी उभे राहिले. आणि अशा प्रकारे कीर्तनाच्या मध्ये रमल्यानंतर संताजी जगनाडे महाराजांनी आपल्या परिवाराकडे दुर्लक्ष केला. गुरु शिष्याची भेट झाली आणि तुकाराम महाराज भंडारा डोंगरावरती त्या ठिकाणी अभंग करायचा असायचं आणि त्यासोबतच त्या लहानपणी गुरं चारायचा व्यवसाय सुद्धा संताजींनी चालली.
आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी परिचय झाल्यानंतर तुकाराम महाराज सर्व अभंग संताजींच्या कानी पडत होते आणि कानी पडत असताना त्यांचे तोंडपाठ झाले. संताजी महाराजांनी तुकारामांचे संपूर्ण जेवढे काही अभंग होते ते स्मरणात आपल्या मनामध्ये चिंतित केले आणि संपूर्ण त्यांचं मुखोद्गत म्हणजे तोंडपाठ त्या ठिकाणी झाले. आणि अशा प्रकारे संताजी महाराज आणि तुकाराम महाराज आणि त्या काळामध्ये संताजी महाराजांना आणि तुकाराम महाराजांना तत्कालीन समाजातील लोकांनी इतका छेड केला, कारण ते समाजामध्ये प्रबोधन करायचं, वाईट अंधश्रद्धांपासून प्रवृत्त करण्याचं काम करत असत. पूर्वीच्या काळी एखाद्या स्त्रीला जर मुलबाळ होत नसतं तर नवस करायचे, अजून सुद्धा करतात. आणि मग कन्या नवसे कन्या पुत्री होती, त्या लागे कन्या लागे पती. अशा प्रकारचं तुकाराम महाराजांनी समाजाला पटवून दिलं की तुम्हाला जर मुलबाळ देवादेव होत असेल तर नवरा करण्याची काय करत. अशा प्रकारचे विचार केल्यानंतर तत्कालीन समाजातल्या दुष्टप्रवृत्तीच्या लोकांना ते झोंबलं, त्यांचा छेड केला, त्यांना मारहाण केली आणि त्याची जर सुद्धा संतुलामध्ये संताजी महाराजांना सुद्धा शोधावं लागला. परंतु समाजातल्या दुष्टप्रवृत्तीला ते धनपडले नाही. आपले विचार चांगले असेल, आपले आचरण चांगले असेल तर किती लोकांनी विरोध केला, आपलं मन शुद्ध असेल, आपलं आचरण शुद्ध असेल आणि आपण चांगलं काम करत असेल तर आपल्या या चांगल्या कामामध्ये किती दुष्ट लोकांनी अडचणी निर्माण केले तरी संताजी आणि संत तुकाराम महाराज हे घाबरले नाही, डगमगले नाही. त्यांनी आपलं समाज प्रबोधनाचं कार्य कीर्तनाच्या माध्यमातून सुरू ठेवलं आणि अशा प्रकारे त्यांनी हे समाज कार्य करत असताना संताजी महाराजांना त्या ठिकाणी अभंग रचना त्यांनी फक्त तुकारामाची गाथा लिहिली नाही, तत्कालीन समाजातल्या लोकांनी तुकारामाची गाथा इंग्रजीमध्ये पुढून टाकली. इंग्रजीमध्ये बोलल्यानंतर संताजी महाराजांनी तुकाराम महाराजांना वचन दिलं की मी गाथा जशीच्या तशी तुम्हाला लिहून दाखवतो. आणि जवळजवळ त्यांनी ही संपूर्ण गाथा कशी तरली, इंद्रायणीतून तरली. एकदा जर पाण्यात वस्तू टाकली ती परत अशी कोरडी येत नाही. परंतु तत्कालीन समाजामध्ये सुद्धा तुकारामाचे अभंग लोकांच्या तोंडपाठ होते आणि अशाच प्रकारचे अभंग संताजी जगणारे महाराज म्हणजे संतूच्या तोंडीपाठ असल्यामुळे त्यांनी संपूर्ण ही तुकारामाची गाथा त्यांनी लिहून काढली आणि तुकाराम महाराजांना जे वचन दिलं होतं ते वचन त्यांनी पूर्ण केले. आणि अशा प्रकारे त्यांनी संताजी महाराजांनी तुकारामाची गाथा लिहिल्यानंतर अनेक अभंग रचना त्याच्या आहेत. शंकर दीपिका नावाची अभंग रचना, शंकर दीपिका, योगाची वाट, तेल सिंधू, निर्गुणाचं लावण्य, अशा प्रकारचे अनेक अभंग रचना संताजी जगणारे महाराज संतूने लिहिली. तुकारामाच्या गाथेबरोबर त्यांनी अशा अनेक अभंग रचना त्यांनी आज सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि अशा प्रकारे त्यांनी समाज जागृती करून समाजामध्ये प्रबोधन करून या ठिकाणी आपलं नावलौकिक मिळवला. आणि अशा प्रकारे गुरु शिष्याची भेट झाली. त्यानंतर त्यांनी आपला विवाह जरी झाला तरी संसारामध्ये न रमता परमार्थामध्ये ते तल्लीन झाले. तुकाराम महाराज संताजी महाराजांच्या अगोदर 40 वर्ष अगोदर संत तुकाराम महाराजांचं दुःखद निधन झालं. संताजी जगणारे महाराजांना त्यांनी वचन दिलं होतं, ते वैकुंठाला गेले, तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. आणि त्यावेळेला तत्पूर्वी त्यांच्या दोघांच्या संभाषणामध्ये की मी तुझ्या अंत्यविधीला, संताजी महाराजांना त्यांनी वचन दिलं होतं की मी तुझ्या अंत्यविधीला उपस्थित राहणार. चारिता गोधन गुंतले माझे वचन, चारिता गोधन गुंतले माझे वचन, आम्हा झाले येणे एका तेलिया कारण, आम्हा झाले येणे एका तेलिया कारण, तीन मुष्टी मूर्तिका, तेव्हा देखिले तेव्हा लोपिले लोचना, तेव्हा लोपिले लोचना. तुका म्हणजे आलो म्हणजे तुका संतूर न्यावया विष्णू लोका. चारिता गोधन गुंतले माझे वचन, चारिता गोधन गुंतले माझे वचन, आम्हा झाले येणे एका तेलिया कारण, तीन मूर्तिका, जेव्हा देखिले तेव्हा लोपिले लोचना, आलो म्हणजे तुका संतूर न्यावया विष्णू लोका. अशा प्रकारे
संताजी महाराजांचं दुःखद निधन झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी समाधी सोहळा त्या ठिकाणी सुरू झाला. माती संपूर्ण टाकली जायचं, परंतु त्यांचं मुख मात्र, चेहरा मात्र त्या ठिकाणी लपवला जात नव्हता, बुडला जात नव्हता, मिटला जात नव्हता. आणि अशा प्रकारे संपूर्ण गाव माती टाकून थकलं. सर्व लोक रात्रीचे 12 वाजले, आता काय करायचं. संताजी महाराजांचा मुलगा बाळूजी हा एकटा त्या ठिकाणी थांबला. रात्रीच्या 12 वाजता 12 वाजेपर्यंत एकटा थांबला. सर्व ग्रामस्थ नातेवाईक सर्व निघून गेले, कंटाळले. आणि संत तुकोबा महाराजांनी त्यांना वचन दिल्याप्रमाणे वैकुंठातून ते विमानाने खाली आले. आणि आल्याबरोबर ते बाळूजीला भेटले आणि बाळूजीला सांगितल्याप्रमाणे त्यांनी 3 मुठी माती संताजी जगणारे महाराज यांच्या चेहऱ्यावरती टाकली. आणि त्या ठिकाणी टाकल्यानंतर संताजी महाराजांनी आपला चेहरा मिटवला. आणि अशा प्रकारे त्यांचा अंत्यविधी समाधी सोहळा संपन्न झाला. आणि त्यावेळेला संत तुकोबा महाराजांनी संताजी जगणारे महाराज यांना 13 अभंग सांगितले. आणि 13 अभंग सांगितल्यानंतर त्यांनी ते लक्षात, म्हणजे बाळूजीला सांगितले, बाळूजीला 13 अभंग सांगितले. आणि अशा प्रकारचं संताजी जगणारे महाराज यांनी आपल्या इहलोकाची यात्रा संपवली. आणि